नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भवान स्थाने त्वम व त्वम स्थाने भवान. भवान ऐवजी त्वम वापरा अथवा त्वम ऐवजी भवान वापरा. आता हे 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गांसाठी महत्त्वाचे आहे. मी या व्हिडिओत 10वीची काही उदाहरणं दिलेली आहेत. 9वीच्या विद्यार्थ्यांनाही त्यावरून लक्षात येईल की त्यामध्ये कोणते बदल कसे होतात, म्हणून हे 9वीच्या विद्यार्थ्यांनाही महत्त्वाचे आहे. बघा, सर्वात प्रथम आपण काय लक्षात घ्यायचे आहे? त्वम काय असतो? कोणत्या पुरुषाचा असतो? त्वम हा मध्यम पुरुषी एकवचनाचा, त्यामुळे त्याच्यासोबत जे क्रियापद लागते त्या क्रियापदाला प्रत्यय कोणता लागतो? तर मध्यम पुरुषी एकवचनाचा. त्यानंतर भवान किंवा भवती. भवान म्हणजे आपण पुल्लिंगी व भवती म्हणजे आपण स्त्रीलिंगी. भवान व भवती हा शब्द आदरार्थी वापरला जातो. तो कोणत्या पुरुषाचा असतो? तर प्रथम पुरुषी एकवचन, त्यामुळे त्याला जे क्रियापद लागते म्हणजेच भवान किंवा भवती जेव्हा कर्ता असतो आणि त्या क्रियापदाला प्रत्यय हे प्रथम पुरुष एकवचनाचेच लागतात. मग ते कोणत्याही काळाचे असोत किंवा कोणत्याही पदाचे असू द्यात, त्याचं पुरुषवचन हे ठरलेलं असतं, ते म्हणजे प्रथम पुरुष एकवचन. त्याचप्रमाणे युयम पाहिलं तर युयमचा पुरुष कोणता आहे? मध्यम पुरुष बहुवचन. त्यामुळे क्रियापदाला लागणारे प्रत्यय कोणते असतात? मध्यम पुरुष बहुवचन. तसेच भवन्तः किंवा भवत्य यामध्ये मध्यम पुरुष बहुवचन हा आपला कर्ता आहे, म्हणजे आपल्या कर्त्याचं पुरुष कोणता आहे? मध्यम पुरुष बहुवचन हा कर्ता आहे, म्हणून क्रियापदाला प्रत्यय कोणते लागतात? मध्यम पुरुष बहुवचनाचे. तर बघा, या गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्वम म्हणजे मध्यम पुरुष एकवचनाचे प्रत्यय, तर भवान असल्यावर प्रथम पुरुष एकवचनाचे प्रत्यय, आणि त्याच्यावरूनच आपल्याला आपली सर्व उदाहरणे सोडवायची आहेत. इथे पहा, परस्मैपदी प्रथम पुरुषी एकवचनी व द्वितीय पुरुषी एकवचनांची प्रत्यय दिलेली आहे. सर्व काळांची आहेत. आत्मनेपदी प्रत्यय प्रथम पुरुष एकवचनी व द्वितीय पुरुष एकवचनीची प्रत्यय सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्याच्या अनुषंगानेच आपण पुढील उदाहरणं सोडवणार आहोत. उदाहरणं पाहूयात. पहिलं उदाहरण पहा. त्वम प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि. करोषि कृ धातू आहे, 8व्या गणाचा, उभयपदी, परस्मैपद लट लकार, मध्यम पुरुष एकवचन, त्याचं प्रत्यय आहे शी. करोषि हे काय आहे? क्रियापद. त्याचा प्रत्यय कोणता आहे? मध्यम पुरुषी एकवचनी. त्याच वाक्याचं भवान वाक्यात परिवर्तन करताना कृ धातूचं काय होईल? परस्मैपदी कृ धातूचं लट लकार जे आहे ते प्रथम पुरुषी एकवचन, म्हणजे त्याला ती प्रत्यय लागेल. तर बघा, त्वमच्या ठिकाणी झाले भवान. प्रयत्नेन कृषी कार्यम करोषीचं काय झालं? करोती. आलं लक्षात? पुढचं उदाहरण पहा. त्वम धनु तेज. तेज म्हणजे काय? त्याग कर. यावरून लक्षात येईल की हे वाक्य कशाचं आहे? लोट लकारचं. त्याचं क्रियापद तेज. तेज याचं काय आहे? तेज लोट लकार, मध्यम पुरुषी एकवचन. त्याला प्रत्यय आहे का? नाही. भवानच्या वाक्यात परिवर्तन करताना
तेज लोट लकारचा प्रथम पुरुषी एकवचनचा प्रत्यय कोणता? तू हा लागेल. मग त्याचं उदाहरण कसं होईल? भवान धनु तेजतु. पुढचं उदाहरण पहा. त्वम पादान स्तब्धकृत्य तिष्ठ. तिष्ठ या क्रियापदावरून लक्षात येते की हे वाक्य कशाचं आहे? लोट लकारचं. म्हणजेच या ठिकाणी देखील आज्ञा केलेली आहे. तसेच तिष्ठ या शब्दावरून लक्षात येते की याला प्रत्यय नाही. तसेच त्याचे प्रथम पुरुषी एकवचन प्रत्यय आहे तू. तर मग वाक्य कसं होईल? भवान पादान स्तब्धीकृत्य तिष्ठतु. पुढचं उदाहरण पहा. भवानपि अपरिचितः एव आसीत. या ठिकाणी अस धातू दुसरा गण परस्मैपद लंग लकार प्रथम पुरुषी एकवचनचा त लागलेला आहे. तो त हलंत आहे. यात भवनपि, भवनपीच्या जागी काय होईल? त्वमपि. बाकीचं वाक्य तसंच राहील आणि आसीतचं काय होईल? आसीही. त्वमपि अपरिचितः एव आसीहि. पुढचं उदाहरण पहा. भवान स्वीकरोतु. या ठिकाणी देखील स्वीकरोतु या क्रियापदावरून या धातूवरून आपल्या लक्षात येते की इथेही लोट लकार आलेला दिसत आहे. स्वीकरोतु. स्वी अधिक कृ. आठवं गण उभयपद परस्मैपद लोट लकार प्रथम पुरुष एकवचनी तू प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. त्याचं वाक्य होईल त्वम स्वीकुरु. पुढचं उदाहरण आहे. त्वम द्रष्टुम शक्नोषि. या ठिकाणी शक्नोषि यावरून लट लकार मध्यम पुरुषी एकवचनाचा सी प्रत्यय या ठिकाणी दिसत आहे. त्याचं वाक्य होईल भवान द्रष्टुम शक्नोति. पुढचं उदाहरण आहे. त्वम दीनं वचः मा ब्रूहि. त्याचं वाक्य होईल भवान दीनं वचः मा ब्रवीतु. पुढे पहा. त्वम सर्वधर्मान परित्यज्य मानवतां भज. या उदाहरणात देखील आज्ञा केलेली दिसते. त्याचं वाक्य होईल भवान सर्वधर्मान परित्यज्य मानवतां भजतु. अशा प्रकारे आज आपण त्वम ऐवजी भवान किंवा भवती, तसेच भवान किंवा भवती ऐवजी त्वम कसे वापरावे याचा अभ्यास केला. धन्यवाद.